राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सहकार क्षेत्राला भर देण्यासाठी लक्ष घातले. आता तुम्ही मासिकाचं देखील प्रकाशन करताय. राज्यातल्या सहकार चळवळीला ताकद आणि दिशा देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कधी काळी या महाराष्ट्राचं वैभव सहकार होता, आजही आहे, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक संस्था अडचणीत आल्या. त्याच्यामुळं पुन्हा या चळवळीला उभारी देणं, ताकद देणं आवश्यक आहे. या भूमिकेतनं आम्ही सहकारात लक्ष घालतो. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं पाठबळ, त्यांचा आशीर्वाद पुन्हा ऊर्जिता अवस्था आणण्यासाठी निश्चितच उपयोगात येतोय. आणि त्यातून महाराष्ट्र राज्य सहकारी संघ असेल, या ठिकाणी आम्ही नेतृत्व घेतलं, संघाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकाराचा प्रचार प्रसार करतोय आणि पुन्हा एकदा चळवळीत आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि असं असताना सहकारी महाराष्ट्र हे 67 वर्षापूर्वी हे मासिक चालू आहे. कमी जास्त प्रमाणात ते काल परवापर्यंत चालू होतं. आणि मी राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या संचालकांनी पहिल्या बैठकीत निर्णय केला की संघाचा आणि सहकार चळवळीचे मुखपत्र आहे, त्यामुळे प्रचार प्रसार खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे, तर नव्या स्वरूपात हा अंक आणला पाहिजे. आणि या अंकाचं आज या ठिकाणी आम्ही प्रकाशन त्या ठिकाणी केलेलं आहे. आज सहकार चळवळीवर अनेक आघात होतात, सहकारातल्या नेत्यांवर होतात, संस्थांवर होतात. आणि अशा वेळेला खरं काय, केवळ कुणीतरी तक्रार केली आणि 4 बातम्या झाल्यात, त्यातनं त्या संस्थेला रन लागतो आणि मग वस्तुस्थिती मांडण्याचं कुठलंच साधन नाही. अशा वेळेला हे त्याचं व्यासपीठ सत्यता सांगणारं त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि म्हणून मला वाटतं आज राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. या ठिकाणी राज्यातनं अनेक जिल्ह्यातून बोर्डाचे पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेत. आणि हा अंक राज्यातल्या सहकार चळवळीला भविष्यामध्ये ताकद आणि दिशा देण्याचं काम करेल आणि समस्या ज्या सहकारात आहे त्याच्यावर उपाय करणारे एक हत्यार लेखणीच्या माध्यमातून ठरेल असा मला विश्वास आहे. मला वाटते सगळे भरकटलेली लोक आहेत. आता हुसेन दलवाई कुठे आहेत, त्यांचं अस्तित्व दुर्बिणीतनं शोधायला लागेल. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी धडपड आहे. असं काहीतरी विचित्र बोललं की मीडियात येतं, चर्चा होते. यापेक्षा त्यांच्या वक्तव्याला किंमत देण्याला काही त्या ठिकाणी अर्थ नाही. दहशतवादी कोण आहेत हा देश पाहतोय आणि तो दहशतवाद समूळ नष्ट करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई करतायत, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. आणि दहशतवादी कोण अवलादी आहेत, जिहादी कोण आहेत, हे महाराष्ट्राला, देशाला नीट माहीत आहे. हुसेन दलवाईने जरा त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं आणि हिंदूंच्या अस्मितेला ठेच जासेल असं काही बोलू नये, अन्यथा त्यांनाही त्या ठिकाणी त्याची किंमत मोजावी लागेल. मला वाटतं नावांवरनं वाद होणं योग्य नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. या संदर्भात योग्य तो सर्व माहिती घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच त्या ठिकाणी योग्य तो समन्वयातनं मार्ग काढला जाईल.